नमस्कार. मी शैलेश देवेंद्र यादव. सुशीलाबाई विरकर हायस्कूल या शुक्रवार पेठेतील एका शाळेतील एक विद्यार्थी. 1982 साली मी 5वीला होतो. आणि 5वीला असताना वातावरण जे शाळेचं असतं हे बदललेलं असतं. म्हणजे आमच्या काळामध्ये कसं असायचं, 1ली ते 4थी प्राथमिक शाळा असायची आणि नंतर 5वी ते 10वी हे माध्यमिक शाळा. माध्यमिक शाळा म्हणजे हायस्कूल. 4थीतून 5वीत जाणं म्हणजे आत्ताच्या काळात जसं 10वी सोडून कॉलेजला जाणं असायचं, तसं त्या काळातलं 4थीतून 5वीला जाणं असायचं. मराठी माध्यमामध्ये इंग्रजी हा विषय जो होता हा आम्हाला 5वी पासून असायचा. 82 साली मी ज्यावेळी 5वी ब च्या वर्गात गेलो त्यावेळी आम्हाला जी इंग्रजी शिकवायला होते त्या सरांबद्दल मी आज बोलणार आहे. 5वीला असताना म्हणजे मला अजूनही तारीखही आठवते, ती 16 जून 1982. त्या दिवशी आमचा 3रा तास जो होता हा इंग्रजीचा होता. आणि वर्गामध्ये कसं 4थीतून 5वीत गेल्यानंतर पहिला इंग्रजीचं पहिलं वर्ष आपल्याला आता कसं होईल, काय अवघड जाईल का, अशा बऱ्याच शंका मनामध्ये असतात. आणि इंग्रजीचा तास आपला आहे असं वर्गात ज्यावेळी कुजबूज सुरू झाली त्यावेळी सर्वांनीच समोर कोण येत आहे, म्हणजे घंटा वाजल्यानंतर आमच्या 2ऱ्या तासाचे कुलकर्णीबाई निघून गेल्यानंतर कोण येत आहे ह्याची आम्ही सगळे विद्यार्थी वाट पाहत होतो. आणि दारातून कोणीतरी डोकवलं, म्हणजे आधी फक्त डोकवलं, पूर्ण वर्गभर त्यांनी मान फिरवून नजर फिरवली. आत येऊ का असं आम्हा विद्यार्थ्यांना विचारलं. मी पाहिलं, रंग साधारण काळा सावळा, कुरळे केस, डोळ्याला चष्मा आणि साधारण 5-5.5 फुटाच्या आसपासची उंची असे एक शिक्षक आमच्या वर्गात आले. वर्गात आल्यानंतर त्यांनी हात उंच करून, म्हणजे आचार्य आत्र्यांची जी पोज मधला फोटो आहे अशा पोज मध्ये आम्हा सर्वांना हात उंच करून असं अभिवादन केल्यासारखं केलं. हाय सगळ्यांना. सगळी पोरं अवाक झाली होती, कारण पहिल्यांदा 5वीला आलंय, पहिला दिवस आहे वर्गाचा आणि अचानक हे हाय वगैरे म्हणतात. आमच्यातल्या काही मुलांनी हाय त्यांना हे दिलं. पहिल्या तासाच्या आमच्या सिंदगी सरांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा कुणी नवीन आलं तर उभं राहायचं आणि एक साथ नमस्ते करायचं असतं. त्याप्रमाणे सर्व मुलांनी एक साथ नमस्ते केलं. सरांनी स्वतःची पहिल्यांदा ओळख करून दिली. मी जयंत कुमार त्रिभुवन, मी तुम्हाला इंग्रजी हा विषय शिकवणार आहे. सर्व मुलांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. त्या टाळ्या काय वाजवायच्या त्यात, मी इंग्रजी शिकवणार आहे. तर त्या दिवशी आमची आणि सरांची पहिली ओळख झाली, पहिली गाठ भेटली. पहिल्याच ओळखीमध्ये सरांनी सर्व मुलांना छान इम्प्रेस केले, म्हणजे सर्व मुलांवर आपला स्वतःचा प्रभाव पाडला. म्हटले आज मी काही शिकवणार नाहीये, आज आपण फक्त गप्पा मारायच्या. म्हटलं ओके. सर्व मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघत होती. गप्पा मारायच्यात म्हणजे आता हे सर काय गप्पा मारणार. तर सरांनी सर्व मुलांची ओळख करून घेतली. नंतर सर्वांना ABCD, आज काहीतरी सुरुवात म्हणून फळ्यावर ABCD काढून दाखवली. हे वर्षभर आपल्याला शिकायचंय. 5वीच्या वर्गात फक्त तुमची इंग्रजीची तोंड ओळख होणार आहे, याच्या व्यतिरिक्त जास्ती काय होणार नाही. आणि मग मला वाटतं ते टाळ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला, आमची पहिलीच कविता होती 5वीच्या पुस्तकातली, ABCDEFG HIJKLMNOP QRSNTUV WXYZ ही कविता त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला शिकवली. त्यानंतर 5वीचं वर्ष हे आमचं छान गेलं. त्रिभुवन सरांची आमची ओळख तर झालेली होती.
परंतु काही कारणांमुळे मी 5वीला नापास झालो. दुसऱ्या वर्षीच्या 5वीला मात्र त्रिभुवन सर आम्हाला नव्हते. कदाचित ते नंतर मला विसरून पण गेले असतील. 5वीला नापास झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या. बऱ्याच शिक्षकांनी माझ्याबद्दल हळहळ पण व्यक्त केली, अरे तू नापास होणारा विद्यार्थी नव्हतास, तू नापास कसा झालास? पण झालो होतो. 5वीचं वर्ष आमचं असंच गेलं. 6वीला असताना पण त्या वर्षी मात्र मी ठरवलं की त्याच्या आधीचा जो काळ होता तो मी घुम्या विद्यार्थी होतो, शांत विद्यार्थी असायचो, जास्त बोलत नव्हतो. परंतु 5वीला असताना म्हणजे दुसऱ्या 5वीला नापास झाल्यानंतरच्या 5वीला असताना सिंदगी सरांनी मला वर्गाचं मॉनिटर केलं आणि तिथून पुढे माझी बोलायला सुरुवात झाली. आचवलबाईंच्या नाटकामध्ये काम केल्यामुळं मला स्टेजचं एक अनुभव आला. 6वीला गेल्यानंतर आमच्या शाळेमध्ये 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा असायच्या. त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला आवडणारे टीव्हीवरील कार्यक्रम या विषयावर मी भाषण केलं होतं. आणि ते भाषण इतकं रंगलं होतं, म्हणजे 3 मिनिटाचा वेळ असतो पण मी 5 ते 7 मिनिटं ते भाषण केलं होतं. आणि ते भाषण नंतर 14 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मला सर्व विद्यार्थ्यांच्या समोर म्हणजे शाळेच्या पटांगणात, त्यावेळी मला 2रा नंबर दिला होता. मला आठवतंय बोधवडकर बाई आणि चाफेकर बाई मला वाटतं त्यावेळी परीक्षक होत्या आम्हाला, आणि मला 2रा नंबर त्यावेळी मिळालेला होता. मोरेबाई पण होत्या. आणि पटांगणामध्ये ते भाषण मला पुन्हा करायला लावलं होतं. त्या पटांगणामध्ये भाषण करताना मी पाहत होतो, त्रिभुवन सर समोर बसलेले होते, त्यांच्यासाठी शेजारी कोटस्तारी सर बसलेले होते, बुचके सर बसलेले होते, आणि भावे सर काठी घेऊन हातात काठी घेऊन फिरत होते. आमच्या शिक्षिका वर्ग अशा लाईनशीर खुर्चींवर बसलेल्या होत्या, आणि साधारण 1000 विद्यार्थ्यांचा मॉब माझ्या समोर होता. आणि एवढ्या लोकांसमोर भाषण करायचं हे एक आव्हान. आता त्यावेळी मी किती, मला वाटतं 11 वर्षाचा असेल, 11 साधारणपणे. 84ची गोष्ट, म्हणजे 82ला 5वीला होतो, 83ला 5वीला होतो, आणि 84ला 6वीला आलेलो होतो. 11-12 वय असेल माझं. आता एवढ्या मुलांसमोर बोलायचं, पहिल्यांदाच पाय माझे लटपटायला लागले होते. पण कसं बसं सगळं कंट्रोल केलं, आणि छानपैकी मी जे भाषणाला सुरुवात केली, आणि संपूर्ण मॉब माझं भाषण संपेपर्यंत हसत होता. त्यावेळी त्रिभुवन सरांचे आणि कोटस्तारे सरांचे माझ्याबद्दल लांबूनच मला दिसत होते की माझ्याबद्दल काहीतरी चर्चा करतायत. ते भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्रिभुवन सरांनी ग्रंथालयात बोलवून घेतलं होतं. मला म्हटले, काल तुझं भाषण मी ऐकलं, खूप छान बोलतोस तू, तुझी शैली वेगळी आहे बोलायची, न घाबरता न थांबता तू व्यवस्थित बोलू शकतोस, तर माझं एक काम आहे, करशील का? म्हटलं करेन की सर. नुकतंच त्यावेळी बालचित्रवाणी सुरू झाली होती, आणि ज्योतिराम कदम मुंबईहून पुण्यात आलेले होते निर्माता म्हणून बालचित्रवाणीला. मला म्हटले, ज्योतिराम कदम म्हणून माझे एक मित्र आहेत, आणि त्यांचं एक स्क्रिप्ट आहे, आणि त्याचं दिग्दर्शन मी करतोय. अर्थात ते शब्द सगळे माझ्यासाठी त्यावेळी नवीन होते. दिग्दर्शन म्हणजे काय, स्क्रिप्ट म्हणजे काय, मला त्यावेळी काही कळत नव्हतं. त्यावेळी त्रिभुवन सरांनी मला ते स्क्रिप्ट वगैरे समजून सांगितलं होतं की असं असं असतं, आणि कॅमेरा समोर काम करशील का? मी म्हटलं ठीक आहे, करीन. आणि बालचित्रवाणीचं पहिलं शूटिंग, ज्योतिराम कदमांचं स्क्रिप्ट आणि त्रिभुवन सरांचं दिग्दर्शन 1984 साली मी त्यावेळी केलं होतं. सरांनी माझं खूप कौतुक केलं. ज्योतिराम सरांनी पण मला खूप त्यावेळी हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, कौतुक केलं होतं माझं. त्यावेळी मला वाटतं पाकिट पण दिलं होतं, 25 रुपयाचं काहीतरी त्यावेळी मला वाटतं ते पाकिट होतं. ते पाकिटही मला त्यावेळी त्रिभुवन सरांमुळे मिळालं होतं. आणि तिथून पुढं त्रिभुवन सरांची आमची एक गट्टी जुळली.
मला ते कुठलाही विषय शाळेत शिकवत नव्हते, परंतु तरी टीचर्स रूम मध्ये गेल्यानंतर माझ्याशी बोलायचे, गप्पा मारायचे, माझ्याबद्दल चर्चा करायचे. एक दिवस कोटस्थाने सर आणि त्रिभुवन सर इथे आमच्या शाळेच्या टीचर्स रूमच्या बाहेर दोघं गप्पा मारत होते. मी समोरनं पास झालो. त्यावेळी कोटस्थाने सरांनी माझ्याकडे बोट दाखवून त्रिभुवन सरांना म्हटले होते, म्हणजे मला अजूनही ते शब्द आठवतात, की हे जे बेन आहे ना, हे पुढं खूप मोठा कलाकार होणार आहे आणि खूप नाव काढणार आहे बरं का. त्या दिवशीचं भाषण ऐकलं का सर तुम्ही? मग त्यावेळी त्रिभुवन सर म्हटले, तुम्ही आत्ता सांगताय, मी याच्याबरोबर एक शूटिंग सुद्धा केलं. तर तिथून पुढे त्रिभुवन सरांचं आमचं गट्टी जुळत गेली. नंतर त्रिभुवन सरांनी मला चाइल्ड आर्टिस्टचे जे आवाज असायचे, सर त्यावेळी डबिंगची कामं करत होते. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनावरची जी पुस्तकं वगैरे असतात किंवा कॅसेट्स असायचे, तर ते कॅसेट करता सर लहान मुलांच्या आवाजासाठी माझा आवाज त्यावेळी वापरायचे. डबिंगची कामं, मला डबिंग म्हणजे काय हे देखील त्रिभुवन सरांनी शिकवलं. म्हणजे मला आठवतंय एक सीन असा होता त्या चित्रपटामध्ये की काहीतरी दंगल चालू आहे, मारामारी चालू आहे आणि एक लहान मुलाचा सीन आहे की तो मुलगा असा सांगत असतो, मला म्हणजे अजूनही आठवतोय सीन, की या लोकांनी याला मारलं वगैरे, असं मी ते रडत वगैरे करून अशी ऍक्टिंग केली होती आणि मी सगळं सांगतोय. त्यावेळी ते असं भावना माझ्या हे झाल्या होत्या आणि तो मी केला सीन डबिंग. पण तो डब करताना मी मागं पुढं असा हलत पूर्ण ऍक्टिंग करून केला. त्यामुळे जो आवाज त्यांना सरांना अपेक्षित होता माईक पासून थोडंसं लांब गेल्यानंतर कसा होईल, जवळ आल्यावर कसा होईल, तो त्यांना तिथं मिळाला. पळत येण्याचे आवाज. मग सरांनी एकदा एक फळी अंथरून मला त्याच्यावरनं पळायला लावलं होतं, की असं तू पळ, की लहान मुलगा कसा पळेल त्याच्यावर पळायची ऍक्टिंग कर. अशा बरीचशी कामं सरांनी त्यावेळी माझ्याकडनं करून घेतली होती. म्हणजे ऍक्टिंगचं जे असतं, आता शब्दोच्चार, न आणि न यातला फरक त्यावेळी आमच्या तोंडात नव्हता. बऱ्याच वेळा बाण म्हणताना मी बाण म्हणायचो, मग सरांचे बाण म्हणायचो, बाण नाही, पाणी, पाणी, हे जे फरक आहेत न मधले, हे त्रिभुवन सरांनी आम्हाला त्यावेळी समजून सांगितले. म्हणजे माझी जी आता वाणी शुद्ध झाली म्हणा, मग कधी कधी शुद्ध म्हणायचं, त्याच्याऐवजी शुद्ध कसं म्हणायचं, द ला ध, दात कुठं लागला पाहिजे, तालव्य म्हणजे काय, दांतव्य म्हणजे काय, ओठस्थ म्हणजे काय, हे जे प्रकार होते शब्दांचे, हे त्रिभुवन सरांनी आम्हाला त्या काळात सांगितले होते. त्यामुळं खणखणीत आवाज कसा पाहिजे, स्टेजवर उभा राहिल्यानंतर भरतनाट्य मंदिरच्या शेवटच्या रांगेतल्या माणसाला सुद्धा तुमचा आवाज हा ऐकू गेला पाहिजे. लांब पल्ल्यांची वाक्य कशी बोलायची. मला एक पात्री कार्यक्रम होता आणि मी त्यात हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, बोलावून आल्याशिवाय नाही. 7वी का 8वीला असताना एक प्रसंग, हे असे आमच्या शाळेत स्पर्धा असायच्या, त्यात नाट्यछटांचा कार्यक्रम होता. बगाडेबाईंनी माझी प्रॅक्टिस घेतली होती, मला आठवतं. म्हणजे बगाडेबाई माझ्या त्यावेळी वर्ग शिक्षिका होत्या आणि मी आपल्या ग्रंथालयात ते प्रॅक्टिस करत होतो. आणि त्रिभुवन सर काहीतरी कारणाकरता ग्रंथालयात आले होते. त्यांनी मी माझी प्रॅक्टिस बघितली. नंतर मला बोलवून घेतलं, श्वास घे मला म्हटले. मी श्वास घेतला. आता एक एक शब्द बोलत बोलत हळूहळू श्वास सोड. मी त्याप्रमाणे करत गेलो. मला म्हटले, कमीत कमी 1 मिनिट तरी न थांबता बोलता आलं पाहिजे तुला, असं काहीतरी कर. मग त्यांनी मला ती सराव कसा करायचा आवाजाचा, लांब पल्ल्याची वाक्य कशी बोलायची. म्हणजे नटसम्राट मधलं त्यांनी माझ्याकडनं हे बसवून घेतलं होतं. नाही, मला साष्टांग नमस्कार मधलं पण बसवून घेतलं होतं, नटसम्राट मधलं पण बसवून घेतलं होतं. की मला अजूनही आठवतंय, कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर, या तुफानाला कुणी घर देता का घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दया वाचून राना वनात हिंडता आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढुंढता आहे, कुणी घर देता का घर.
हे जे एक लांब पल्ल्याची वाक्य एका दमात म्हणायला आम्हाला त्रिभुवन सरांनी त्यावेळी शिकवलं होतं. बरं, त्यावेळी माझं राहणीमान असं गबाळ्यासारखं असायचं. म्हणजे कधी माझ्या कपड्यांना इस्त्री नसायची, नसायची. आणि बरेचसे मला शिक्षक सांगायचे, तू इस्त्रीचे कपडे घालत जा, हे करत जा. एकदा सरांशी बोलताना सर मी म्हटलं, सर सगळेजण इस्त्री स्टेजवर जाताना इस्त्री वगैरे करणं गरजेचं असतं का? मला म्हटले, मला शैल्या शाळेत म्हणणारी व्यक्ती त्रिभुवन सर, बाकी कोणी मला शैल्या म्हणत नव्हतं, सगळे मला यादव म्हणायचे. फक्त त्रिभुवन सर आणि नंतर कोटस्थानी सर मला शैल्या म्हणायला लागले. मला म्हटले, शैल्या, स्टेजवर तू कसा दिसतोयस हे कोण बघत नाही, तू कसा काम करतोयस ना हे लोक बघत असतात. तुझं काम चांगलं कर, तुझ्या दिसण्याकडे लोकांचं लक्षच जाणार नाही. त्यानंतर माझ्याकडनं त्यांनी संभाजी बसवून घेतला होता एक पात्री करता, की मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला नाही ना, वळवा नलानं अरबी समुद्रातला गिळला नाही ना, हे असं प्रकारचं त्याचं एक वाक्य होतं. ते वाक्य सरांनी माझ्याकडून त्यावेळी खूप, म्हणजे संभाजी असा मी वाटलोच पाहिजे. अर्थात मला हाईट होती, तब्येत चांगली होती, पण तो काय केलं मला तो संभाजी सापडत नव्हता. त्यावेळी सरांनी माझ्याकडनं मग मला सांगितलं होतं, अरे तो जेलमध्ये बसलेला आहे असं समज, आणि तो स्वतःशीच बोलतोय. मग त्याच्याऐवजी त्यांनी माझ्याकडनं वेगळी वाक्य करून घ्यायचे, वेगळी वाक्य बोल म्हणायचे, काही बोल, ती वाक्य बोलूच नकोस, त्या मूडमध्ये जा आधी. मग एकांतात गेल्यावर नंतर सगळी परिस्थिती अशी अशी झालेली आहे, हे झालेले आहे, ते झालेले आहे, आता तू कसा बोलशील तसं तू बोल. आणि मला त्यावेळी प्राइज मिळालं होतं. त्यानंतर त्रिभुवन सर डायरेक्ट मला 9वीला शिकवायला आले. 9वीला इंग्लिश हाच विषय सर मला शिकवायला होते. परंतु व्हायचं काय माहितीये का, 9वीला असताना सरांकडे भरपूर कामं होती आणि सगळे विद्यार्थी जे होते आमचे हे सरांवर नाराज होते, कारण सरांना वेळच मिळायचा नाही वर्गात शिकवायला. वर्गाचा सेक्रेटरी मॉनिटर मी होतो. एक दिवस मी सरांकडे गेलो. सर ग्रंथालयामध्येच एका टेबलावर काहीतरी लिहित बसले होते. म्हटलं, सर प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही असं शिकवायचं म्हटल्यावर प्रॉब्लेम काय होते? म्हणे ते मुलं सगळी नाराज झालीत. म्हटलं, सर तुम्ही काय शिकवताय मुलांना कळत नाही आहे. मला म्हटले, मला हे पुस्तक कंप्लीट करायचं आहे आणि माझ्याकडं खूप वेळ कमी आहे, मुलांना कसं मॅनेज करायचं ते बघ. मी पंडितबाईंशी बोललो त्या विषयावर की असं असं आहे. पंडितबाई म्हटले, तुला काय प्रॉब्लेम आहे का ते सांग. म्हटलं, मला प्रॉब्लेम नाही, माझ्यावर विश्वास आहे, मी इंग्लिशमध्ये पास होणार, मला माहिती आहे. फक्त मुलांचा प्रॉब्लेम असा होतोय की शेजारच्या वर्गाला भावे सर शिकवतायत आणि त्याचं शिकवतानाच मुलं ऐकतात, आणि सर जसं मुलांची अपेक्षा आहे की जसे भावे सर शिकवतायत तसंच त्रिभुवन सरांनी शिकवावं. पंडितबाई आल्या एक दिवस वर्गावर, सर्व मुलांना म्हटल्या, भावे सरांची शिकवायची पद्धत वेगळी आहे आणि त्रिभुवन सरांची पद्धत वेगळी आहे. त्रिभुवन सरांच्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करा, तुम्ही आयुष्यात अयशस्वी होणार नाही. भावे सरांच्या पद्धतीने शिकलात तर तुम्ही फक्त घोकमपट्टी करा. काही मुलांना ते पटलं, काही मुलांना पटलं नाही. मला ते पटलं, कारण त्रिभुवन सरांची पद्धत होती की तुम्ही आधी चुका, तुमच्या चुका ज्यावेळी तुम्हाला समजतील त्या सुधारा, आपोआप तुमचं सगळं सुधरत जाईल. तुम्ही धडे वाचताना तुमचं कुठं अडतंय तेवढं मला विचारा. जर तुमचं अडलंच नाही तर समजायचं तुम्ही परफेक्ट आहात. सरांनी फक्त 9वीला काय शिकवलं? काळ शिकवले का? भविष्य काळ, वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्य काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण चालू वर्तमान काळ, असे 12 काळ जे होते तेवढे फक्त शिकवले आम्हाला. आणि त्या काळांच्या ह्याने तुम्ही इंग्लिश बोलायला, कुठलेही तुम्हाला वाक्य येऊ द्या, ते काळ तुमचे जर पाठ असतील
आणि तुमच्या डोक्यात शिरतील तर तुमचं आयुष्यात इंग्लिश अडणार नाही. शब्दसंग्रह कसा वाढवायचा तो नंतर तुम्ही वाढवा, आधी काळ हे करून घ्या. काळाची प्रॅक्टिस सरांनी करून घेतली. आज आमचं इंग्लिश अडत नाही. हॅव बीन कसं वापरायचं, हॅव कुठं वापरायचं, इज कुठं वापरायचं, आर कुठं वापरायचं, वॉच कधी वापरायचं, वेअर कधी वापरायचं, विल बी कधी वापरायचं, विल बी बीन कधी वापरायचं, एवढं फक्त डोक्यात ठेवलं की तुमचं इंग्रजी चुकत नाही. हे त्यावेळी मला 9वीला असताना त्रिभुवन सरांनी शिकवलं. दुसरी गोष्ट, 9वीला असताना त्रिभुवन सरांनी सगळ्या मुलांमधनं एक दिवस मला बाजूला बोलवलं होतं. मला म्हटलं ते शैल्या, तुझं आयुष्य वेगळं आहे. मी म्हटलं काय झालं सर? मला म्हटले तू आहे ना स्वतःच्या म्हणजे स्वतःचं आयुष्य तू जगतोस, दुसऱ्यांच्या ह्याच्यात तू ढवळाढवळ करत नाही. म्हटलं मला नाही आवडत सर. मला म्हटले ते शैल्या, तो आयुष्यात लग्न बिग्न करायच्या फांदात पडू नकोसा. हे मला त्यावेळी 9वीला असताना सांगितलं. नाही, ते काही गाणं नाहीये. हा प्रश्न फक्त त्या काळात मला एकट्यालाच आमच्या वर्गात पडला होता. बाकी कुणालाही ती गवळण आहे का गाणं आहे का कविता आहे काहीही घेणं देणं नव्हतं. मग सरांना म्हटलं सर एक काम करा ना, ही गवळण म्हणून दाखवा. सरांनी ताबडतोब पेटी मागवली आणि वर्गामध्ये ती गवळण म्हणून दाखवली. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. ते सगळं पेटी वगैरे चालू असताना आमचे लिमये सर मुख्याध्यापक बाहेरून चालले होते. ते म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या शेजारीच आमचा वर्ग होता आणि लिमये सर वर्गात आले आणि त्रिभुवन सरांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. सगळे मुले लिमये सरांकडे बघतात आणि सर मात्र पेटीवर छान ती गवळण गाण म्हणत होते. गवळण झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा लिमये सरांनी टाळ्या वाजवल्या, मग मुलांनी टाळ्या वाजवल्या. लिमये सर म्हटले, माझ्या आयुष्यात पेटी वाजवून कविता शिकवणारे तुम्ही पहिले सर आहात.